क्षीराब्दी पुढे धाविंद पद्माकडे झाले चरण पूजला देवळा शनी बैठ बोलत त्यावरी सुमती प्रति दिव्य निर्बळ शिवयोगी सांगता झाला म्हणे वच्चे सुमती ऐक का ओरडी तुझे आली मोठी पोथी वाचणारी कोठे आहे ते सांग खाली सतवराशे लक्ष योगी फिरत तेथीचेच वचन म्हणजे नुसतं दाखवायचं आपलं घराणं केवढं थोर धार्मिक पाशी वृत्तांत तू नाना योनी फिरशी धरसी. अगं पण हिला एवढं कसं समजत नाही आई? मी बाळंतीण, मुलीचं सगळं मलाच करावं लागतं, माझी कामं तुला करावी लागतात. अशा परिस्थितीत 2 वेळची चूल तरी सांभाळावी की नाही ना? ती कसली सांभाळणार आहे ग चूल? परवा एक दिवस नुसता वरण भात केला, इतका पचपचित की खायची सोय नाही. चालली उठून. तिला नवरा हवा पण त्याची माणसं नकोत. चतुर्मुख लक्ष्मीकार कसं कळमंत्र सुफळ दे. बस रे पुन्हा वाचायला दिवा लावून. जाऊ दे ग, कोडगी झाली ती. तू चालवून घेतेस ना म्हणून नाही. माझ्या जवळ नाही चालायचं असलं चावटपणा. रूप पावन नामादी धानभद्रसेन विवेक माझ्या आजोबाची पोथी, आजोबाची पोथी. थांब बलबच काढते ना. लागली रडायला. बस रडतच बस. रडणं तर तुझ्या 5वीलाच पुजलाय. तुम्ही तू बस बस जेवायला. हे काय तब्येत बरी नाही? हा बल्ब कोणी काढला? हा घे बल्ब. तू घेतला होतास? कशाला ग? त्यात सुद्धा काही दोष नाहीये. तुझी बायको. जाऊ दे ना सासूबाई, ते कामावरून दमून आले, त्यांच्या डोक्याला कशाला उगाच कटकट. आणि या दोघी मुद्दामून करते का ढोंग असली? माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्यासाठी. सासूबाई वाटेल ते बोलू नका. का चोरी आहे की काय मला माझ्या स्वतःच्या घरात बोलायची? आई तू आज जाऊन झोप ना. त्या बाडग्या माणसांच्या नादानी मला थोडवतोस? एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात माझा येता जाता असा पाण उतारा व्हायला लागला ना तर कॉलनीत वीर एवढी थोरली पाहिन पाहिन आणि एक दिवस सरळ उडी टाकीन. असं काय ग बोलतेस आई? पण मग काय करू मी? स्वतःच्याच घरात वनवासी झाले मी. जीव नकोसा झालाय मला. विहिरीत उडी टाकून जीव देते मी. पण मग यानं आपल्या आईचे प्राण घेतले म्हणून लोक धिंड काढतील याची. काढू देत समजल तुला. जीवच देते मी. जीव देईन म्हणणारे लोक तसलं काही करत नाही. असं हो. आई 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 तुझ्या छळामुळेच आईने जीव दिला. तू मारलंस माझ्या आईला. तू मारलंस. असं नको. दुःख झालंय तुमच्या इतकं. तू बोलू नको. तुझ्या नात्याने माझा भाऊ बिघडला. आई
तुमच्या मागे लहानाचा मोठा केला, शिक्षण करून दिलं, लग्न सुद्धा मोठ्या थाटात केलं. तेव्हा म्हणाला, आई तुझ्यामुळे हे झालं, आणि आज पोतेऱ्या एवढी सुद्धा किंमत देत नाहीये. आई आई आता कशाला हाक मारेल तुम्हाला? पहिले हे असे भास होत राहतात मला सारखे.